नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवतोय भिजवलेल्या मुगाची छान अशी चटणी। तर रेसिपीची सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपीची सुरुवात करूया। मुगाची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे भिजवलेले मूग घेतले। छान असे मोडलेले मूग घ्यायचे। एक रात्रभर भिजत ठेवायचे मूग, छान असे भिजतात। आणि त्यानंतर इथे मी कढीपत्ता, थोडा लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्या जास्त घ्यायच्या, लसूण पण थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे छान अशी चटणी बनते। हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर फ्राय करण्यासाठी इथे पॅन गरम केला आहे मी। त्याच्यामध्ये हलकंसं इथे आपल्याला भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्त्याने छान चव येते मिरचीला। त्यामुळे एकदा छान भाजून घ्यायचं आपल्याला। थोडंसं तेल ॲड करायचं आणि भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती भाजायचं आहे। हे पण एकदम असं थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे। आणि एका प्लेटमध्ये आता काढून घेऊ। ते छान भाजून झाले आपलं। आता हे थंड झाल्याच्या नंतर वाटून घ्यायचं आपल्याला। तिथे आपलं थंड झालं आहे वाटण। तर आता हे मिरचीप्रमाणे आपण वाटून घ्यायचं आबडधोबड। थोडंसं जास्त बारीक वाटायचं नाही आपल्याला। आपण मिरची बनवतो इथे, तर थोडंसं मिक्सर चालू बंद या पद्धतीने वाटून घ्यायचं। इथे जाडसर ठेवायची थोडीशी मिरची। वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे आणखीन छान फ्लेवर येतो कोथिंबीरीने। आणि थोडेसे जिरे ॲड करायचे। आता याचं वाटण करून घ्यायचं। पाणी नाही ॲड करायचं आपल्याला, चटणी बनवायची त्यामुळे। ते तेव्हा छान असं वाटण झालं आहे। एकदम थोडंसं जाडसर असं वाटण केलं आहे मी। हे पण या पद्धतीने वाटून घ्यायचं, थोडंसं जाडसर। त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला मूग वाटून घ्यायचे। एका प्लेटमध्ये आता ही मिरची काढून घेऊ आपण। त्यानंतर याच्यामध्ये आपण भिजवलेले मूग जे आहेत ते याच्यामध्ये वाटून घ्यायचे आपल्याला। मूग पण आपल्याला थोडेसे जाडसरच वाटायचे, बारीक नाही करायचे। तर थोडे ते मूग वाटून घ्यायचे। म्हणजे मिरचीला छान चव येते। या पद्धतीने वाटून घ्यायचे। पाहू शकता एकदम असे थोडेसे जाडसर असे वाटून घेतले मी ते। आता हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर ह्याच प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। एकत्रच मिक्स करायचे आणि पॅनमध्ये फ्राय करून घ्यायची मिरची। जशी आपण चटणी बनवतो त्याच पद्धतीने इथे फ्राय करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं फ्राय केलं होते मिरच्या, तर तोच पॅन घेतला आहे मी। त्याच्यामध्ये तेल ॲड करायचे परत एकदा, आणि ही मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची। कमी गॅसवरती फ्राय करायची। मुगाची चटणी एकदम छान होते आणि खूप टेस्टी पण लागते आणि पौष्टिक पण आहे। त्याच्यामुळे छान अशी चटणी बनवायची। हे बघा, आता ही छान अशी परतून घेऊ आपण। हे सर्व एकत्र करून छान असं फ्राय करून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचं आहे। एकदम अशी टेस्टी चटणी लागते, खूप छान पण चवीला पण आणि पौष्टिक पण आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे। वाटणामध्ये आपण मीठ ॲड नव्हतं केलं, तुम्ही वाटणामध्ये मीठ ॲड केलं तरी चालेल। इथे मी परतवताना मीठ ॲड करते। छान कमी गॅसवरती आता परतून घेऊ। एकसारखी परतवायची आपल्याला, सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर मिरची खाली लागते। त्याच्यामुळे एकसारखं हलवत राहायचं मिरची, म्हणजे छान अशी कडक मिरची तयार होते कमी गॅसवरती। हे पण इथे छान अशी मिरची तयार झाली, पाहू शकता। तर कमी गॅसवरतीच मिरची परतवायची कधी पण, नाही तर मग जळते थोडीशी। त्यामुळे कमी गॅसवरती छान अशी फ्राय करायची, कडक पण होते। एकदम मस्त अशी ती चटणी झाली, पाहू शकता। खायला पण खूप टेस्टी लागते। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप अशी टेस्टी चव लागते। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा।